जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोली बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारत मातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, संगीत संयोजन स्वरेशा पोरे, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई आणि केदार अभ्यंकर, संवादिनी स्वरेशा पोरे, तबला मिलिंद लिंगायत. निवेदन चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशन कोचीचे आचार्य ब्रह्मचारी वेद चैतन्यजी. गौरवगीत चंदन है इस देश की माटी. गीतकार डॉक्टर हरगोविंद सिंग. संगीत ज्ञानप्रबोधिनीचे कलाकार. गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. हरिओम. भगवान श्री शंकराचार्यांनी विवेक चूडामणी या त्यांच्या सुंदर ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे, दुर्लभम त्रयमेवैतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशयः. शंकराचार्यजी म्हणतात की 3 गोष्टी खूप दुर्लभ आहेत. कुठल्या? एक म्हणजे मनुष्य म्हणून जन्म घेणं, दुसरं म्हणजे मनुष्य होऊन जन्म घेतल्यानंतर मोक्षप्राप्तीची इच्छा होणं, आणि तिसरं म्हणजे अशा कुठल्या तरी महापुरुषाच्या सानिध्यात येणं ज्यामुळे मोक्षाचा मार्ग सुकर होईल. जे शंकराचार्यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये तिळमात्र काही संदेह नाही आहे. परंतु आपण सगळे जे भारतीय आहोत, आपल्यासाठी एक अजून गोष्ट आहे की जी खूप दुर्लभ आहे आणि जी आपल्या सगळ्यांना मिळाली. ती म्हणजे आपण सगळे फक्त मनुष्य होऊन जन्माला नाही आलोय, तर आपण मनुष्य होऊन या भारत मातेच्या पोटी जन्माला आलोय. या भारत मातेचं जितकं वर्णन करावं तितकं कमीच आहे. जगामध्ये दुसरा कुठलाही देश असा नाही आहे ज्या देशाला मातेचा दर्जा आहे. भारत मातेला आपण माते समान मानतो आणि तसाच तिचा उल्लेखही करतो. या भारत मातेबद्दल एक खूप सुंदर पद्य आहे ज्याच्यावर आज आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. हे पद्य खूप प्रसिद्ध आहे हिंदीमध्ये, त्याचे अनुवादही झालेत, संस्कृतमध्ये पण त्याचा अनुवाद झालेला आहे. त्या पद्याचे थोडेसा अर्थ आपण आज बघणार आहोत. पद्य असं आहे, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. भारत मातेच्या वर्णनाला कवी असा सुरुवात करतो की या भारत मातेच्या मातीच्या कणाकणामध्ये चंदना एवढी मौल्यता आहे. या मातीचा प्रत्येक कण हा अत्यंत मौल्यवान आहे चंदनासारखा. आणि प्रत्येक गाव, प्रत्येक शहर ही एक तपोभूमी आहे. आणि हे खरंच आहे. आपण आज कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही शहरामध्ये, कुठल्याही गावामध्ये जर गेलो भारतात, तर प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी संत, कोणी ना कोणी महान महात्मा यांनी तपस केलेलं आहे. तिथे त्यांचा आश्रम आहे, तिथे तपोभूमी आहे. प्रत्येक गावामध्ये उत्सव चालतो. प्रत्येक गावामध्ये भगवंताचं स्मरण चिंतन होतं. प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे. तपोभूमी हर ग्राम आहे. आणि व्यक्ती पण कशा आहेत? हर बाला देवी की प्रतिमा. प्रत्येक बालिका,
प्रत्येक मुलगी ही देवीची प्रतिमा आहे. बच्चा बच्चा राम है, आणि प्रत्येक मुलगा हा साक्षात भगवंत श्रीराम आहे. वा. कवी पुढे म्हणतो, हर शरीर मंदिर सा पावन, हर मानव उपकारी है. इथलं प्रत्येक शरीर हे मंदिरासारखं पवित्र आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये जेव्हा आपण लहानपणी आपले आईवडील शिकवायचे की आपण आंघोळ करताना पण देवाचं स्मरण करतो. का? कारण की हे शरीर जे आहे ना ते देवाचं मंदिर आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर है ना. तर हर शरीर मंदिर सा पावन, हर मानव उपकारी है. उपकार करणं, लोकांसाठी काही चांगलं करणं हे आपल्या नसानसामध्ये. आपल्याला सांगावं लागत नाही की दुसऱ्या कुठल्या तरी बाहेरून आलेल्या व्यक्तीला आपण आदरातिथ्य केलं पाहिजे. ते आपल्या रक्तात आहे. जहां सिंह बन गए खिलोने, गाय जहां माँ प्यारी है. हे असा एक विचित्र देश आहे जिथे सिंहासारखे विक्राळ प्राणी हे खेळ म्हणून वापरले जातात. आपल्याला कथा माहिती आहे संभाजी महाराजांची, की संभाजी महाराज लहान असताना वाघाबरोबर खेळायचे. अरे एवढंच काय, तर पुराणामध्ये असा उल्लेख येतो की ज्या भरत राजामुळे या देशाला भारत नाव मिळालं, दुष्यंत आणि शकुंतलेचा मुलगा भरत, तोही म्हणे व्याघ्र आणि सिंह यांच्याबरोबर खेळायचा लहानपणी. जहां सिंह बन गए खिलोने, गाय जहां माँ प्यारी है. पण गाय जो की सगळ्यात सात्विक प्राणी आहे, जिचा कोणालाही काही उपद्रव होत नाही, तिला आपण मातेचा दर्जा देतो. हे बघा, बाहेरच्या ठिकाणी कसं होतं की जे प्राणी हिंस्त्र असतात त्यांच्यापासून आपल्याला लांब ठेवलं जातं, आणि जे अगदी गरीब साधे असतात त्यांना पाळीव प्राणी म्हणून पाळलं जातं. पण इथे उलट आहे. म्हणे इथे सिंहासारखा हिंस्र प्राणी हा एक खेळणं आहे, आणि गाय जी की अत्यंत सात्विक आहे ती आपल्यासाठी माते समान आहे. जहां सवेरा शंख बजाता, लोरी गाती शाम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. म्हणे इथे प्रत्येक सकाळी शंखाने सुरुवात होते. म्हणजे काय, आपण बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी कुठल्या तरी देवाच्या स्मरणाने आपला दिवस उजाडतो. कितीतरी ठिकाणी आपण सुप्रभात ऐकतो. कौसल्या सुप्रजा रामपूर्वा, संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ नरशार्दूल, कर्तव्यम दैवमान्निकम. अशा देवाच्या स्मरणाने, शंखानी आपली सकाळ होते. लोरी गाती शाम है, आणि आईच्या त्या अंगाईनी संध्याकाळ होते, रात्र होते. म्हणजे काय, सुरुवात पण अतिशय सात्विक, शांत आणि शुभ मंगल ध्वनीने होते, आणि दिवसाचा शेवट पण त्याच मंगल ध्वनीने होतो. अशा प्रकारचा हा देश आहे. दुसऱ्या कडव्यात म्हणले, जहां कर्म से भाग्य बदलते, श्रमनिष्ठा कल्याणी है. म्हणे इथे कर्म से भाग्य बदलते. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की कर्म केल्याने आपल्या भाग्यामध्ये परिवर्तन होत असतं. आपल्याला माहिती आहे की आपण फक्त बसून सगळं काही ठीक होणार नाहीये, आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून श्रमनिष्ठा कल्याणी है. परिश्रमावरती निष्ठा हे इथल्या लोकांच्या मनामध्ये आहे, त्यांच्या कृतीमध्ये आहे. त्याग और तप की गाथा आहे, गाती कवी की वाणी है. आणि इथे कवी लोक पण कुठली कविता गातायत, म्हणे त्याग और तप की गाथा आहे. त्याग, वैराग्य, तपस या सगळ्याचं महत्त्व सांगणारी कवीची वाणी आहे. इथे असे पण कवी आहेत जे प्रेमाच्या कविता लिहितात, पण इथे असे पण कवी आहेत जे त्यागाच्या आणि तपाच्या कविता लिहितात. ज्ञान जहां का गंगा जलसा, निर्मल है अविराम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. म्हणे इथे ज्ञान कसं आहे, गंगा जलसा, गंगेच्या पाण्यासारखं आहे. कसं, निर्मल, काही मल नाही त्याच्यामध्ये, अविराम आणि सतत वाहतं. आपल्या भारतामध्ये ज्ञानाच्या परंपरा अशा आहेत की ज्या गुरु
पासून शिष्याकडे, त्याच्यापासून त्यांच्या शिष्याकडे अशा निर्मळ आणि अविराम अशा चालत आलेल्या आहेत. ज्ञान यहा का गंगा जलसा निर्मल है अविराम. अशा या भारतामध्ये काय सांगायचं. हर बाला देवी की प्रतिमा, प्रत्येक मुलगी ही देवी समान आहे. बच्चा बच्चा राम है, प्रत्येक मुलगा हा श्रीरामाचं रूप आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये, शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, इसके सैनिक समरभूमी में गाया करते गीता है. म्हणे या भारत मातेचे सैनिक युद्ध रणांगणावरती गीता, भगवद्गीता गायली जाते. आपण बघितलंय की भगवद्गीता ही युद्धभूमीवरती सांगितलेली भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनानं. आणि आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते ते पण या भगवद्गीतेचा उद्घोष करत देशासाठी प्राण त्यांनी दिले. दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचारही नाही केला. इंग्रजांच्या खूप साऱ्या लोकांनी लिहून ठेवलंय की म्हणे जेव्हा आम्ही या भारतामधल्या स्वातंत्र्य सैनिकांना बघितलं की ज्यांना आम्ही पकडलं होतं, ज्यांना फाशी देणार होते, त्या फाशी देणाऱ्या त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या डोळ्यामध्ये ना भीती होती ना चिंता होती. आणि ते काय गायत होते तर म्हणे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. ते गीतेचे श्लोक गात होते. ते म्हणत होते की तुम्ही काय आम्हाला फासावरती चढवणार. अरे मी तर तो आत्मा आहे ज्याला कुठलंच शस्त्र जगामधलं काहीही करू शकत नाही. इसके सैनिक समरभूमी में गाया करते गीता है. जिथे जहां खेत में हलके नीचे खेला करती सीता है. वा. म्हणले की जिथे त्या शेतकऱ्याच्या नांगराच्या खाली सीता सापडली होती. असं म्हणतात ना, जनक महाराजांना सीता ही काय त्यांची स्वतःची मुलगी नाही, ती त्यांना पेटीमध्ये नांगरताना जमीन नांगरताना मिळालेली. म्हणून असं म्हणलं इथे, जहां खेत में हलके नीचे खेला करती सीता है. आणि शेवट काय केलाय, जीवन का आदर्श यहाँ पर परमेश्वर का धाम है. हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है. म्हणे या भारतामध्ये या जीवनाचा आदर्श काय, सर्वात अंतिम सत्य काय, परमेश्वर का धाम आहे. म्हणजे भगवंताचं धाम हा आदर्श आहे. आपल्या भारतामध्ये कोणाला आदर्श मानतो आपण? श्रीराम, श्रीकृष्ण, परशुराम यांना आदर्श मानतो. आणि या जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट गोष्ट कुठली आहे की जी आपण केली पाहिजे, ती पण आपण त्या परमेश्वराची प्राप्ती हिला सर्वोत्तम ध्येय मानतो. म्हणून म्हणलं, जीवन का आदर्श यहाँ पर परमेश्वर का धाम है. हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है. म्हणून ही अशी भूमी आहे ज्याच्या मातीचा कण आणि कण चंदनासारखा मौल्यवान आहे. चंदन है इस देश की माटी. इथलं प्रत्येक गाव, प्रत्येक शहर हे एक तपोभूमी आहे. प्रत्येक बालिका, प्रत्येक मुलगी देवीची प्रतिमा आहे, देवीचं रूप आहे. आणि इथला प्रत्येक बाल, प्रत्येक मुलगा हा साक्षात श्रीरामाचा अवतार आहे. अशा भारतमातेच्या पोटी आपण जन्म घेतला. खरंच आपलं भाग्य खूप मोठं आहे. भगवंताच्या कृपेने पुनर्जन्म न मिळो, पण जर मिळाला तर याच भारतमातेच्या पोटी मिळो. हरिओम. Child.
वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा.